गुड मॉर्निंग गाईज, माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर माझ्या आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया सेंट्रलाइज किचन पासून. तर आज असं झालं की सकाळी लवकर उठून गाड्या त्यांच्या कार्टवर गेलेल्या आहेत. आज हाडको कॉर्नरच्या आउटलेटवरचा प्रदीप आणि प्रितेश थोडंसं लेट येणार. प्रितेश तर लेटच येणार आहे, पण प्रदीप तर आज सुट्टीवर आहे. तर दादाचं इथं आवरून दादा त्यांनी हाडको कॉर्नरचे आउटलेट त्याच्या लोकेशनला नेऊन लावून दिले. तर तिथेच आहे गाडीवर. आणि मग आता मी पप्पा तर सकाळी सकाळी गेले, आद्याचे पप्पा पण जाऊन आले. आता मला पण जायचे व्हिजिट द्यायला हाडको कॉर्नरला. तर मग मी आता रेडी झालेली आणि चालले आहे हाडको कॉर्नरला व्हिजिट देण्यासाठी. माझ्या आद्या पण झोपलेली. आता बघू आद्या उठेपर्यंत. आद्या उठली का आद्याला पण मी आता घेऊन जाणार आहे माझ्यासोबत हाडको कॉर्नर, कारण की घरी कोणीच नाही आद्याकडे लक्ष द्यायला. तर मला आद्याला घेऊनच जावं लागणार आहे. अरे हे बघा, माझी आद्या पण उठलेली आहे. हॅलो आद्या, हॅलो, गुड मॉर्निंग. माझी आद्या पण आता झोपेतून उठलेली आहे. तर मी आता आद्याला रेडी करून आद्याला घेऊन जाणार आहे माझ्यासोबत कार्टवर. हे बघा, माझी आद्याची पण झोप झालेली आहे छान. आता ती पण उठलेली आहे आणि तिला यायचं आहे माझ्यासोबत इडली घरला. कुठे यायचं? इडली घरला. चला मी तिला आता छानपैकी रेडी करते आणि माझ्यासोबत घेऊन जाते. चला तर मी आता रेडी झाले आणि मी आता चालले आहे हाडको कॉर्नरला. तर आद्याचं पण आवडलेलं आहे. तर आद्याला पण मी घेऊन चालले आहे माझ्यासोबत. ते आहे तिच्या पप्पांकडे. मी आता दरवाजे बंद करते घरातले सगळे व्यवस्थित, कारण की घरी कोणीच नाही आहे. पप्पा पण हाडको कॉर्नरला आहे, कारण की दादा पण आता हाडको कॉर्नरला आहे. त्याच्यामुळं मग जर वडे वगैरे चटणी काही लागलं तर मला घरी येऊन बनवून द्यावं लागणार आहे. तरी व्हिजिट देण्यासाठी तर जावंच लागतं. मग पप्पा पण रिलॅक्स होतील. पप्पांना मी गेले का पप्पांना घरी पाठवते. पप्पा सकाळपासून गेलेले, मी आता पप्पांना घरी पाठवते. पप्पा घरी येतील आणि मी थोडा वेळ थांबते. हे बघा, आद्याला मी आता माझ्यासोबत घेऊन चालले आहे. पप्पा पण आलेले आहे हाडको कॉर्नर वरून घरी. मी चालले आहे आद्याच्या पप्पा सोबत. हे बघा, पप्पा पण घरी आलेले आहे. चालले आद्याला घेऊन माझ्यासोबत. बघा, आद्याला मी किती छान रेडी केलंय. आद्या कुठं चालली तू? भूर कुठं? इडली घरला चालली? कोणासोबत? पप्पा सोबत चालली. तर आता आम्ही निघालो आहोत. चला तर गाईज, आम्ही आता हाडको कॉर्नरला आलेलो आहोत. हे बघा, फ्लाइंग चालू आहे. स्कूलची मुलं आहेत. आज हाडको कॉर्नरचा प्रितेश नाहीये, प्रदीप नाही, तर आज दादाला ड्युटी हाडको कॉर्नरला आणि यशला. पप्पा होते, पप्पा थोड्या वेळ घरी आलेले. हे बघा, स्कूलची मुलं नाश्ता घेऊन जातात सकाळी सकाळी. त्यांना हेल्दी नाश्ता खूप चांगला आहे सगळ्यांसाठी. स्कूलचे मुलं इडली डोसा वगैरे घेऊन जातात आपल्याकडनं. क्राऊड पण थोडासा कमी झालाय, सकाळी खूप होता. तर आता दादाला भूक लागली तर दादा नाश्ता करतोय. आताच क्राऊड कमी झालाय, तर यश आणि दादा मस्त छानपैकी नाश्ता करत आहे. हे बघा, खूप क्राऊड झालेला आहे. पप्पा पण घरून आलेले आहेत आणि जास्त करून मोस्टली क्लायंटला इडलीच हवी असती, तर जास्त करून इडलीचेच क्लायंट चालू आहे. हे बघा, टिफिन साठी पण इडली पॅक करतोय दादा, कारण की सकाळी सकाळी हेल्दी नाश्ता म्हटलं तर इडलीच बेस्ट आहे. तर लहान मुलांच्या स्कूलच्या टिफिन साठी आपल्याकडून इडल्या घेऊन जातात. हे बघा, दादा पॅक केलेली चटणी. यश प्लेट पुसतोय. आद्या बघा माझी किती छान पप्पाच्या हाताने वडा सांबर चटणी खातीये. हे बघा, तिला मी आज कसं सांगलं ना झोपेतून उठल्यावर, मग तिला भूक लागली तर मम्मा मला वडा दे. सिंगल वडा दिला तर सिंगल नाही, त्याच्यात सांबर पण दे आणि चटणी पण दे, आणि मला पप्पाच्या हाताने खायचं. आता बघा किती छानपैकी पप्पाच्या हाताने खातीये. आणि मॅडमला तर आमचा नुसता मोबाईल लागतो खाताना. तिला ग्लासच पाणी प्यायचं असतं. हे घे. आज प्रदीपने आलेला, तर दादा तर आज गाडीवर आहे, त्यामुळं आता इमर्जन्सी चटणी आणि वडे पाहिजे. तर पप्पा थोड्या वेळ गाडीवर थांबणार आहे आणि दादा घरी जाऊन वडे आणि चटणी काढून देणार आहे. तर यश पण घरी चाललाय दादा सोबत.
पण मी पण थोडा वेळ थांबणार आहे. दादा आला की मी पण घरी जाणार आहे. पप्पा घरी चालले यश काहीतरी. पप्पा म्हणे मीच जातो आणि चटणी घेऊन येतो घरी जाऊन. पप्पा घरी गेलेले होते तर पप्पा आता सांबार आणि चटणी घेऊन आलेले. तर आता आम्ही घरी जातोय कारण की आद्या पण खूप कुरकुर करायला लागली. मम्मा घरी चल. तर मग मी आता तिला घरी घेऊन जाते. पप्पा थांबतील आता हडको कॉर्नरला. जायचं होतं बळीराम पाटीलला व्हिजिट द्यायला, पण आद्याचे पप्पा जाणार आहेत व्हिजिट द्यायला. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा, कमेंट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, हॅव अ नाईस डे.